तो म्हणजे जानाई सिरसाईचं 350 कोटीचं काम। अध्यक्ष महोदय, आकडे सांगतो, आकडे 2017-18 पासून 24-25 पर्यंत जे पाणी मिळाले, या योजनेला उपलब्ध पाणी आहे 3.5 TMC। पाणी किती मिळालं आहे 2017 430 MCFT। पुणे शहर 22 TMC पाणी वापरते आणि त्या शृंखलेतून येणारा जो कालवा आहे त्या कालव्यातून वरवणच्या तलावामध्ये पाणी सोडलं जातं। 300 MCFT, 400 MCFT, 1500 MCFT पाणीच उपलब्ध नाही। आणि जसं जसं पुण्याचा वापर मंत्री महोदय वाढेल तसं इथे पाणी उपलब्ध होणार की नाही अशी शंका आहे। नंबर 1, खाली संसरकट नावाची योजना आहे, गेली 10 वर्ष ती याच प्रकारची योजना आहे, ती बंद आहे। त्यामुळे मागे पुढे या योजनेला पाणी मिळण्याचाच प्रॉब्लेम होणार आहे। आणखी एक GR त्याच्यामध्ये असा आहे, या योजनेसाठी उपलब्ध असणारं कन्व्हेन्शनल मेथडने पाणी होतं 3.5 TMC। बंद पाईपलाईन केल्यानंतर 1 TMC पाणी शासनाने कमी केलेलं आहे। म्हणजे आता राहुलजी आपल्याला फक्त 2.5 TMC पाणी मिळणार आहे आणि त्याच्यातून किती पाणी मग तुम्ही बंद पाईपलाईन्समधून सुद्धा देऊ शकताय। पाणी कमी उपलब्ध असल्यामुळे 350 कोटी रुपये इथे खर्च करण्याऐवजी नीरा आणि करा जोड प्रकल्प, त्याला मान्यता माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्री महोदयांनी दिलेली आहे, अतिशय महत्त्वाचं आहे। 4 TMC पाणी उपलब्ध आहे, शाश्वत पाणी आहे। बारामतीची 29 गावं आणि त्याचप्रमाणे पुरंदरची 10 गावांसाठी ही योजना आहे। ही योजना, या योजनेला जर आपण हे पैसे वापरले तर त्याचा जास्त फायदा होईल। पाणी कमी उपलब्ध असल्यामुळे माझं हे म्हणणं आहे, शासनाचे पैसे व्यर्थ जाऊ नये म्हणून फेरविचार एकदा जरूर करावा, अशा प्रकारची विनंती करतो की त्याच बैठकीमध्ये या बाबतीत सुद्धा। आणखी एक तिसरा, पुरंदरच्या संदर्भामध्ये मंत्री महोदय मी आकडे सांगतो। हवेलीला 0.14 TMC पाणी आहे, दौंडला पाणी 0.59 TMC 3760 हेक्टरला आहे, पुरंदरला पाणी 14,450 हेक्टरला 2.27 आहे आणि बारामतीला 6,398 म्हणजे 1 TMC पाणी आहे। हे पाणी वाटप 100% झालेलं आहे। त्यामुळे खुपटेवाडीला पाणी कुठून देणार हा प्रश्न आहे आणि म्हणून निश्चितपणे या बाबतीमध्ये माझं उपलब्ध असणारं पाणी हे आम्हालाच मिळालं पाहिजे अशी मानसिकता आहे। निश्चितपणे त्या बाबतीत विचार करून बैठका लावूनच याच्यातून मार्ग निघतील। मंत्री महोदय